नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एस-आय-आर फॉर्म तर 29 जुलैपर्यंत जर तुम्ही एस-आय-आर फॉर्म भरला नाही तर तुमचं वोटर लिस्टमधून तुमचं नाव हे कट होऊ शकतं. तर हा एस-आय-आर फॉर्म 2 पद्धतीने तुम्ही भरू शकता. एक आहे ऑफलाईन पद्धत आणि एक ऑनलाईन पद्धत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्येच हा फॉर्म कसा भरायचा, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करून घ्यायचं. तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि आता इथे आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे वोटर ॲप्लिकेशन. तर वोटर ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलंच ॲप्लिकेशन हे बघायला मिळणार. तर ते ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण ओपन करून घेणार आहोत. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक होम पेज पाहायला मिळणार. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च युअर नेम इन लास्ट एस-आय-आर या बटनावर क्लिक करायचं. तर इथे आपल्याला तुमचे किंवा तुमच्या आईवडिलांचे किंवा तुमच्या आजी आजोबांचे नाव हे 2002च्या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला इथून हे त्यांचे नाव हे तुम्ही सर्च करू शकतात. तर सर्वात पहिले आपल्याला एस-आय-आरसाठी ई-रोल हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन जो फॉर्म दिसतो आहे तो तुम्हाला फिल करायचा. तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करायचा. 2002च्या वेळेस त्यांचा जिल्हा हा कोणता होता तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फाइंड करायचा आहे. तसेच असेंब्ली कन्सिस्टन्सी इन 2002 ते सुद्धा तुम्ही इथून हे चेक करू शकतात. तसेच तुमचा जो पोलिंग स्टेशन जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इथून हे सर्च करू शकतात किंवा तुम्ही हे टाकले जरी नाही तरी तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. त्यानंतर तुमचं इलेक्टर फुल नेम इन अ लास्ट एस-आय-आर. तर तुमचं किंवा तुमच्या वडिलांचे जे नाव असेल ते तुम्हाला इथे फुल नेम हे टाकून घ्यायचे. तसेच इथे कोणतीही इन्फॉर्मेशन टाकायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट इथे सर्च करू शकता. तर सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन ही पाहायला मिळणार. तर तुम्हाला इथून तुमचे इथं जे नाव असेल ते तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. तुमचे नाव हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इलेक्टर फुल नेमसुद्धा इथे बघायला मिळणार आहे. एज तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती तुम्हाला एस-आय-आर फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाची आहे. तर त्यासाठी तुम्ही ही इन्फॉर्मेशनचा स्क्रीनशॉट किंवा तुम्ही ही इन्फॉर्मेशन नोट करू शकतात. तर मित्रांनो, आता एस-आय-आर फॉर्म भरण्यासाठी जी सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला लागणार ती आपल्याला मिळालेली. तर आपल्याला इथं 1 नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, तर 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची लँग्वेज ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश जे सुद्धा तुम्हाला सुटेबल लँग्वेज असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर सिलेक्ट केल्यानंतर आता पुढची जी स्टेप आहे तर इथे तुम्हाला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस-आय-आर 2026 तर फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन. तर इथे जे बटन दिलेलं आहे तर ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला स्टेट तुमचं महाराष्ट्र राज्य जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं वोटर आय-डी जो इपिक नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. तर आता या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओ-टी-पी या बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे आल्यानंतर आता आपल्याला परत एक नवीन पेज पाहायला मिळणार आहे. तर इथे 4 ऑप्शन हे दिलेले आहेत. तर पहिलं जे ऑप्शन आहे ते तर हे स्टॉप केलेलं आहे. तर आपल्याला इथे 3 ऑप्शन जे दिलेले आहेत तर 3 ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे. तर जे दुसरं जे ऑप्शन आहे त्याच्यात दिलेलं आहे की म्हणजे तुमच्या आईवडिलांचे किंवा तुमच्या आजी आजोबांचे जर नाव हे 2002च्या यादीमध्ये जर असेल तर तुम्ही इथे 2 नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर जर तुमच्या आईवडिलांचे नाव जर 2025-26च्या लिस्टमध्ये जर असेल तर तुम्ही 3 नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्या आईवडिलांचे किंवा तुमचे नाव हे कोणत्याच एस-आय-आर लिस्टमध्ये जर नसेल तर तुम्ही हे शेवटचं जे ऑप्शन दिलेलं आहे तर ते ऑप्शन हे सिलेक्ट करायचं. तर आपण आता या ठिकाणी 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करणार आहोत. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक नवीन हे होम पेज हे पाहायला मिळणार आहे. तर आता इथे आल्यानंतर आपल्याला इन्युमरेशन फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण इन्फॉर्मेशन ही टाकून घ्यायची. तर तुमचं पोर्ट सिरियल नंबर,
तुमचा जो पोलिंग स्टेशन नंबर, असेंब्ली कन्स्टिट्युन्सी, स्टेट, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण जो लिस्टमध्ये नाव चेक केलं तर तिथून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची. तर आता इथे टाकल्यानंतर तुमचं सिलेक्ट युअर रिलेशनशिप विथ अबो मेन्शन रिलेटिव्ह, तुमचं आईवडील जे असतील किंवा आजी आजोबा, तर इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. आता सेकंड पेजवर आपण आलेलो, तर इथे आपल्याला ते इन्फॉर्मेशन ही संपूर्ण पाहायला मिळणार आहे, तुम्ही ज्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन टाकलेली. तर इथे आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला इथे कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. तर पुन्हा आपल्याला एक दुसरं पेज हे पाहायला मिळणार. तर इथे आल्यानंतर आपल्याला इलेक्टर डिटेल्स इथे तुम्हाला बघायला मिळणार. तर इथून तुमची जी इन्फॉर्मेशन तुम्ही टाकली तर ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथेही बघायला मिळणार आहे. तर इथे इलेक्टर्स नेम, इपिक नंबर, रिलेटिव्ह टाईप तुमचे जे नेम असेल ते, स्टेट, AC नंबर, तसेच पोर्ट नंबरसुद्धा तुम्ही इथे बघू शकतात, तसेच सिरियल नंबर. तर ही तसेच तुमची पर्सनल डिटेल्ससुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तुमचा मोबाईल नंबर, तुमचं इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ ही टाकून घ्यायची. जर तुम्हाला आधार नंबर टाकायचा असेल टाकू शकतात, किंवा इथं ऑप्शनल हे दिलेलं आहे. तसंच तुमचं आता इथे फादर नेम हे तुम्हाला टाकून घ्यायचं. तर फादर नेम टाकल्यानंतर तुम्हाला मदर नेमसुद्धा इथे टाकायचं. तर मदर नेम टाकल्यानंतर तुम्हाला जे ऑप्शनल ही जी इन्फॉर्मेशन दिली ती तुम्ही टाकली नाही टाकली त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला जी मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन ती म्हणजे तुमचं फादर नेम, मदर नेम आणि तुमचं डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला इथे टाकून घ्यायचं. तर ही इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला शेवटी तुमचं प्लेस ऑफ सबमिशन, तुमचं गावाचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो हा अपलोड करून घ्यायचा आहे. फोटोची साईज जी आहे ती 2 MB पर्यंतच ही तुम्ही इथे अपलोड करू शकता. तुमचा जो फोटो असेल तो JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्येच हा इथे ॲक्सेप्ट होणार आहे. तर तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही इथे प्रिव्ह्यूसुद्धा करू शकता. त्यानंतर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन पुन्हा तुम्हाला चेक करून घ्यायची. तर चेक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे आता तुम्हाला नेक्स्ट पेज हे बघायला मिळणार आहे. तर इनोव्हेशन फॉर्म, तर इथे तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकतात. तर तुमचं इथे इलेक्टर नेम, इपिक नंबर, रिलेटिव्ह नेम जर तुम्ही टाकलेलं असेल तर तुम्ही इथे तुमचं संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता. तसेच तुमचं डिटेल्स ऑफ रिलेटिव्ह, तुमचे जे आईवडील किंवा तुमच्या आजी आजोबांची माहिती तुम्ही टाकली असेल ती सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे. तसेच तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचं डेट ऑफ बर्थ, जर तुम्ही आधार नंबर टाकला असेल तर ते, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं फादर त्यांचे नाव तुम्ही इथे बघू शकता. तसं तुमच्या आईचे सुद्धा तुम्हाला इथे नाव बघायला मिळणार आहे. तर ही संपूर्ण माहिती एकदा पुन्हा चेक करून घ्यायची. तर चेक केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन हे बघायचं. तर डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला इथे शेवटी जे चेक बॉक्स हे दिलेले आहे, तर इथे तुम्हाला टिक करून सनी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता इथे साईन स्टेटस हे बघायला मिळणार. तर तुम्हाला इथे थोडा वेट करायचा आहे. तर तुम्हाला आता आधार नंबर, व्हर्च्युअल ID, UID टोकन, इथे हे 3 ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला आधार नंबर सिलेक्ट करून सनी तुमचा जो आधार नंबर असेल तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा. तर तुमचा आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल तिथे तुम्हाला OTP येईल. तर OTP टाकून तुम्ही इथे सबमिट करायचं आहे. तर तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे स्पेशल इंटेन्सिव्ह SIR 2026, तर तुमचा या ठिकाणी फॉर्म हा सक्सेसफुली झालेला आहे. तर तुम्ही इथे तुमचा इपिक नंबर, इलेक्टर नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट, AC नंबर, तर संपूर्ण माहिती चेक करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईलवरच तुमचा हा SIR हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.